नुकतंच आरसूलच्या संदर्भात 15 लोकांनी कोर्टामध्ये गेले होते की आमच्या कार्यवाहीला स्टे द्या, आणि कोर्टाने त्याच्यामध्ये तर अजून स्ट्रिक्ट ऑर्डर्स केल्या की ते कोर्टाची मान्य न्यायालयाची आदेश आहे की त्यांनी बांधकाम जरी तुम्ही परवानगी दिली, यू शूड चेक देअर OCs ऑल्सो, ऑक्युपेशन सर्टिफिकेट. ऑक्युपेशन सर्टिफिकेट बघत असताना मग त्याचा पार्किंग आहे का त्या पण बघावं लागेल, नसेल ते पण तोडा, असे मान्य न्यायालयाची आदेश आहे. म्हणजे जे आम्ही प्रोसिजर फॉलो केलं तर अजून म्हणजे 100% प्रोसिजर फॉलो केलं तर खूपच कडक कारवाई करावं लागेल. सन्माननीय पोलीस आयुक्त आणि महानगरपालिकाचे सर्व अधिकारी आणि सर्व PI ACP आता ज्या पद्धतीने अतिक्रमण आणि तसेच भविष्यामध्ये निर्माण होणारे फार मोठी समस्या म्हणजे वाहतूक आणि गाड्यांचा पार्किंगचा, या सर्व गोष्टीच्या स्मार्ट सोल्युशन्स असायला पाहिजे, म्हणून आम्ही आज ट्रॅफिकच्या अनुषंगाने एक आढावा बैठक आम्ही घेतल्या आणि त्यामध्ये आपण स्मार्ट सिटीच्या मार्फत जे करत असलेल्या गोष्टीचा सन्माननीय पोलीस आयुक्त आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं आणि त्यांच्या काही चांगल्या सजेशन्सही आमच्या समोर आल्या आणि या सर्व सजेशन्स घेऊन आम्ही एक टेंडर आम्ही काढलं जाणार आहे येत्या एखाद्या आठवड्याभरामध्ये, आणि जेणेकरून भविष्यामध्ये स्मार्ट पार्किंग सिस्टम्स असणार आहे आणि ट्रॅफिकच्या समस्याला एक मोठा आळा बसेल असे एक प्रयत्न आपल्या चालू आहे. आणि त्यासोबतच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने संयुक्त कार्यवाही या शहरभरामध्ये असलेलं अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम याचा कार्यवाही त्या ठिकाणी पार पाडली आणि काही निवेदनं सन्माननीय आयुक्तांकडेही आले होते आणि काही निवेदन आमच्याकडे आले, काही कोर्ट ऑर्डर्स पण आहे आणि सर्व गोष्टीला त्या भागातील लोकांच्या चर्चा विनिमय करून शेवटी तो तोडगा काढावाच लागतो. विशेष करून धार्मिक स्थळांच्याबद्दल सुप्रीम कोर्टाची वेगळी गाईडलाईन्स आहे, हायकोर्टाची गाईडलाईन्स आहे, त्याला पालन आपल्याला करायचे असतात आणि विशिष्ट करून ज्या भागामध्ये अतिक्रमण काढत असताना काय अधिकृत परवानगी घेऊन बांधकाम केलेलं असेल तर त्याला रितसर त्याला नोटीस आणि त्या रितसर त्याला भूसंपादन वगैरे करूनच करावं लागतं. ज्या ठिकाणी अधिकृत बांधकाम परवानगी घेतलेला बांधकाम, ज्या ठिकाणी अनधिकृतपणे घेतलेल्या बांधकामांनासुद्धा आपण एक कार्यप्रणाली जी आहे पहिले अनाऊन्समेंट करतो, मार्किंग करतो आणि त्यानंतर नोटीसही देतो आणि त्यानंतर कार्यवाही करतो. आणि आम्ही या निर्णय घेतला की लोकांनी स्वतःहून काढून घ्या आणि कमी नुकसान होईल, त्यासाठी सर्वांना मार्किंग केल्यानंतर मार्किंगच्या अनुषंगाने नोटीस द्यावं आणि जे काही मान्य न्यायालयाकडे जे गेलेले प्रकरण आहे त्या न्यायालयाने ज्या पद्धतीने सुचवलेलं आहे त्या पद्धतीचा अवलंब करूनच आपण पुढील कारवाई केलं जाणार आहे. स्मार्ट पार्किंग काय नेमकं काय? स्मार्ट पार्किंग म्हणजे काय, ते बरेच वेळा रस्त्यामध्ये जे काय असतात ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट पार्किंग असतात, की ऑफ स्ट्रीटमध्ये बरेच वेळा महापालिका पार्किंगच्या बोर्ड किंवा नियमावली लावलेलं असतात, परंतु त्याला हाताळण्याची हे नसतात. परंतु आता जसं माझ्यासमोर एवढं सर्व जे काय आहे ते सर्व स्मार्ट मोबाईल्स आहे, त्याचं एक स्मार्ट ॲप्लिकेशन एक असणार आहे, जेणेकरून लोकांनी पेमेंटसुद्धा ऑनलाईन करतील, बुकिंगसुद्धा ऑनलाईन करतील आणि दिवसभराची पार्किंग बुक करता येतं, वर्षभराची पार्किंग बुक करता येतं. या अनुषंगाने यापूर्वी आयुक्त साहेबांच्या समोर येण्यापूर्वीच आम्ही व्यापारी संघटना जे आहेत त्यांच्यासमोरही चर्चा केलं होतं. त्यांनी रेट्सच्या बाबत आम्हाला विचार करूनच ठेवायला सांगितलं होतं. रेट्स अत्यंत कमीच असणार आहे, बट ऑल शुड बी ॲप ड्रिवन असणार आहे, की ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट. ऑफ स्ट्रीट म्हणजे ते बंदिस्त ठिकाणी असलेलं जे आहे त्याच्यामध्ये वाहनांचं इन्शुरन्स पण त्या ठिकाणी काढता येईल दुर्दैवाने, कारण ज्या पद्धतीने पोलीस आयुक्त सर सांगत होते की बरेच वाहनं चोऱ्या जे आहेत ते पार्किंगच्या ठिकाणाहूनच चोरी होतात, परंतु दुर्दैवाने आपल्या मनुष्यबळ त्या ठिकाणी नसतात. आणि आपण हा जे टेंडरमध्ये जवळपास 1000 ते 1200 एवढं लोकांचा रोजगारी मिळणार आहे, त्यामध्ये 75% महिलांसाठी आरक्षण केलेलं आहे आणि त्यामध्ये ट्रान्सजेंडरनासुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे. जे काही ऑपरेटर येणार त्यांनी महिलांनाच आणि त्यासोबतच ट्रान्सजेंडरना प्राधान्याने आरक्षित केलेलं आहे, त्याच्याशिवाय त्यांना घेता येत नाही. कारण बरेच वेळा भांडण
पुरुष ठेवल्यामुळे मग त्यावेळेला महिलांचं एखादं पेनल्टी लावत असताना अडचण होतो आणि महिला आणि ट्रान्सजेंडर आणि काही 25% म्हणजे मनुष्य मॅन त्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी काम केलं जाणार. स्ट्रीट पार्किंगला एका जागा ती जागा त्यामुळे त्याचा काय नाही भरपूर ठिकाणी जागा आहे, फक्त त्याला हार्डवेअर त्या ठिकाणी नाही आहे. हार्डवेअर म्हणजे त्या ठिकाणी नीट नाट पेवर बसवलं नसतील, त्या ठिकाणी मार्किंग केलं नसतील, त्या ठिकाणी CCTV केले नसतील. ते ऑपरेटरनी इट इज स्टडी, डिझाईन, बिल्ड, ऑपरेट, मॅनेज अँड मेंटेन अशा पद्धतीचा वेगळं टेंडर आपण त्या ठिकाणी केलं. ते ज्या ज्या ठिकाणी करत असताना त्या भागातील रहिवासी, त्या भागातील प्रमुख म्हणजे कॉर्पोरेटर असतील तर कॉर्पोरेटर आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या परवानगी घेऊनच पुढे काम केलं. अनेक व्यावसायिक मालमत्ता आहेत ज्याच्याकडे की त्यांनी पार्किंगला जागाही सोडलेली नाही आहे, अशांना आपण आपल्याकडनं परवानग्या दिलेल्या आहेत. बऱ्याच परवानगी ज्यांना दिलेल्या आहेत, आता नुकतंच आरसूलच्या संदर्भात 15 लोकांनी कोर्टामध्ये गेले होते की आमच्या कार्यवाहीला स्टे द्या आणि कोर्टाने त्याच्यामध्ये तर अजून स्ट्रिक्ट ऑर्डर्स केल्या की ते कोर्टाची मान्य न्यायालयाची आदेश हे आहे की त्यांनी बांधकाम जरी तुम्ही परवानगी दिली, यू शूड चेक देअर OCs ऑल्सो, ऑक्युपेशन सर्टिफिकेट. ऑक्युपेशन सर्टिफिकेट बघत असताना मग त्याचा पार्किंग आहे का त्या पण बघावं लागेल, नसेल ते पण तोडा, असे मान्य न्यायालयाची आदेश आहे. म्हणजे जे आम्ही प्रोसिजर फॉलो केलं तर अजून म्हणजे 100% प्रोसिजर फॉलो केलं तर खूपच कडक कारवाई करावं लागेल. ते म्हणजे आम्ही सर्व लोकांना विश्वासात घेऊन बाबा ॲटलिस्ट समोर तुम्ही पार्किंगचे जे स्पेस आहे त्या ठिकाणी तरी खुलं ठेवा, एवढा आपण आग्रह धरतो. अनेक लोकांनी अंडरग्राऊंडच्या परवानग्या घेतल्या पार्किंग. दुकानं उभारली आहेत म्हणजे ज्या दुकानात जाणार तिथं त्यांचे जे ग्राहक आहेत तिथं गाडी लावू शकत होतं. मात्र आता जर का त्यांनी दुकानं उभारली असतील तर मग त्यांना ती पार्किंग ते आम्ही त्यांना रिवाईज करावं लावू, मॉडिफाय करायला लावू. ज्या पद्धतीने परमिशन दिलेली आहे त्याच परमिशनचा तुम्ही अंमलबजावणी करायला सूचना करा.